Hello, myself Mr. R.M. Wagh from Sweris College of Engineering, Pandharpur. Today we are going to start our new topic, that is chemical bonding and hydrogen. In this unit or in this topic, we will discuss some important part from chemical bonding as well as from hydrogen. Okay, so now let's start with chemical bonding. What is chemical bonding? The forces which holds atom together in a molecule or a crystal is called as chemical bond. म्हणजे केमिकल बॉन्ड, आता फॉर एक्झाम्पल आपण डिफरंट कंपाऊंड कन्सिडर करतो. NaCl असेल, HCl असेल, CaCl2, MgCl2, हे सर्व कंपाऊंड कन्सिडर करतो. म्हणजे कंपाऊंड तयार होत असताना किंवा हे मॉलिक्यूल तयार होत असताना काय होते, त्याच्यामध्ये डिफरंट एलिमेंट्स एका ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल NaCl घेतला, what NaCl, Na is another element, Cl is another, both having different chemical or physical properties, although they are together. This type of force which holds different or similar atoms together in a molecule is called as chemical bond. म्हणजे डिफरंट केमिकल एलिमेंटला एकत्रित होल्ड करून ठेवणारा जो काय फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हणतात, केमिकल बॉन्ड असं म्हणतात. मग डिपेंडिंग अपॉन तो जो काय फोर्स आहे इन बिटवीन बोथ टू ॲटम्स, और त्या जे काही दोन ॲटम आपण कन्सिडर करतोय त्या दोघांच्या मध्ये जो काय फोर्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, त्या फोर्सला किंवा तो फोर्स कशामुळे क्रिएट झालेला आहे याच्यावर डिपेंड केमिकल बॉन्डिंगचा आपल्याला फर्दर स्टडी करायचा आहे. बट बिफोर गोइंग टू स्टार्ट फर्दर क्लासिफिकेशन ऑफ केमिकल बॉन्ड, वी हॅव टू स्टडी इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ वॅलन्सी, विच इज मोस्ट नीडेड कन्सेप्ट रिगार्डिंग केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंगचा स्टडी करण्यापूर्वी एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ वॅलन्सी. आता या थिअरीचा विचार केला तर द इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ वॅलन्सी वॉज ओरिजिनेटेड बाय कोसेल अँड लेविज. म्हणजे थिअरी ओरिजिनेट किंवा प्रपोज करायचं काम सुरुवातीला कोणी केलं होतं, कोसेल आणि लेविज यांनी 1916 या इयरमध्ये काय केलं, याला प्रपोज करण्यात आलं. बट इट इज ॲक्च्युअली अप्लाइड बाय लँगम्युअर इन 1919. 1919 मध्ये ॲक्च्युअली काय केलं, लँगम्युअर यांनी याला अप्लाय करण्याचं काम केलं. म्हणजे थिअरी प्रपोज करायचं काम कोणी केलं, कोसेल लेविज, आणि ॲक्च्युअल ॲप्लिकेशन बेस्ड पार्ट हा लँगम्युअर यांनी काय केला, कॅरी आउट केला. आता काय सांगते थिअरी, तर अकॉर्डिंग टू दिस थिअरी एव्हरी एलिमेंट हॅज टेंडन्सी टू ऑक्युपाय inert electronic configuration of nearest inert gas because it is considered as most stable configuration. म्हणजे जनरली या थिअरीमध्ये काय सांगितलं आहे, तर पिरियोडिक टेबलमध्ये तर नियर अबाउट आपण म्हणतो काय 116 एलिमेंट्स काय नोन आहेत, त्यापैकी सर्व एलिमेंटकडे टेंडन्सी असते कशाची, टू गेट और टू एक्वायर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक इनर्ट गॅस और वी कॅन से दॅट नोबेल गॅस. नोबेल गॅसप्रमाणे स्टेबल होण्याची प्रत्येकाची टेंडन्सी असते किंवा त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, कॅपॅसिटी असते. नोबेल गॅसप्रमाणे म्हणजेच काय, बाय कम्प्लिटिंग देअर ऑक्टेट कंप्लीट करून स्वतःला स्टेबलाइज करायचं प्रत्येक एलिमेंट त्या ठिकाणी काय करू शकतो, ट्राय करत असतो किंवा त्या ठिकाणी त्याची टेंडन्सी तो दाखवत असतो. आणि त्या टेंडन्सीवरती डिपेंड त्याला जे काही स्टेबल कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी गेन करायचं आहे, ते गेन करताना तो डिफरंट वेने काय करू शकतोय, ते कॉन्फिगरेशन गेन करू शकतो. कसं करू शकतो, या ठिकाणी दिलेले आहेत. दिस कॉन्फिगरेशन इज अटेन्ड बाय आयदर ट्रान्सफरन्स ऑफ इलेक्ट्रॉन, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन और डोनेशन ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. यापैकी कोणत्याही एका मेथडचा वापर करून काय करू शकतोय, तो दिलेला रिस्पेक्टिव्ह एलिमेंट स्वतःला इनर्ट गॅसप्रमाणे काय करू शकतोय, स्टॅबिलाइज करू शकतोय. म्हणजे आता ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन यामध्ये काय होणार, एक ॲटम किंवा एक एलिमेंट काय करेल, इलेक्ट्रॉन लॉस करेल, तर दुसरा त्याला गेन करून दोघेही काय करतील, इनर्ट प्रमाणे स्टेबल होऊन स्वतःचा मॉलिक्यूल तयार करतील, म्हणजे केमिकल बॉन्ड तयार होईल. किंवा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, आता दोघांपैकी कोणीच इलेक्ट्रॉन डोनेट करण्यासाठी किंवा डोनेट करण्यासाठी अवेलेबल नसेल, तर त्या केसमध्ये काय, बोथ ॲटम्स शेअर देअर म्युच्युअल इलेक्ट्रॉन्स काय करतील, ते म्युच्युअल एकमेकासोबत शेअर करून सुद्धा काय करतील, स्टेबल होऊ शकतील. किंवा एखाद्या आयटमकडे डोनर लोन पेअर शिल्लक असतील, तर तो सुद्धा काय करेल, आपली लोन पेअर शेअर करून किंवा तिला डोनेट करून काय करू शकतोय, स्वतःला स्टॅबिलाइज किंवा समोरच्या एखाद्या एलिमेंटला, अनस्टेबल मेटलला काय करू शकतो, इनर्ट गॅसप्रमाणे स्टेबिलाइज करण्याचं काम करू शकतोय. हे जनरली आपण काय करतो, इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ वॅलन्सी यामध्ये काय करण्यात आलं, सांगण्यात आलं. पण ही थिअरी जी आहे ती बेस्ड आहे दोन लॉवरती, विच आर टू लॉज. इन दॅट द फर्स्ट लॉ इज ऑक्टेट रूल. त्यातील पहिला लॉज आहे त्याला आपण काय म्हणतोय, ऑक्टेट रूल म्हणतोय. काय सांगतो ऑक्टेट रूल, मेन ग्रुप एलिमेंट रिएक्ट इन वेज दॅट अचीव अन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे जे काही एलिमेंट्स आहेत जे नॅचरली अनस्टेबल असतील किंवा ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट नसेल, ते काय करतात, आपल्या इलेक्ट्रॉनची लॉस गेन किंवा शेअरिंग करून स्वतःचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 8 इलेक्ट्रॉनच्या
रेंजमध्ये किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्याच्या टेंडन्सीमध्ये काय करतात ते आपली केमिकल रिएक्शन कॅरी आउट करतात किंवा केमिकल बॉन्डिंगचं फॉर्मेशन त्या ठिकाणी स्टार्ट करतात. मग आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन लॉस केले किंवा गेन केले तर त्या ठिकाणी काय होतोय, इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे त्यामध्ये काहीतरी आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतोय. काय डिफरन्स होतोय तर बघा, ज्याप्रमाणे अन ॲटम दॅट लुजेस वन ऑर मोर इलेक्ट्रॉन बिकम पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे जनरली तो काय करतो, कॅटायन तयार करतोय. आणि त्याच्या उलट बाजूला काय, दोज ॲटम दॅट गेन्स वन ऑर मोर इलेक्ट्रॉन बिकम निगेटिव्ह चार्ज आयन दॅट इज anion. आता पॉझिटिव्ह होण्यापाठी मग कारण काय तर त्याच्यातील इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह एनर्जी काय होते, रिड्यूस होते, आणि पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज प्रोटॉन संख्या काय होते, इलेक्ट्रॉनपेक्षा इन्क्रीज होते. त्यामुळे तो काय करतोय, पॉझिटिव्ह चार्ज त्या ॲटमवरती किंवा त्या मॉलिक्यूलवरती दाखवायला सुरुवात होईल, आणि तो म्हणजे काय असेल, कॅटायन तयार झाला. आणि त्याच्या उलट बाजूला इलेक्ट्रॉन्स घेतले तर नॉर्मल किंवा नॅचरल टेंडन्सीपेक्षा इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज होते. त्यामुळे तो काय करतो, निगेटिव्ह चार्ज शो करेल, आणि त्यामुळे तो निगेटिव्ह आयन म्हणजे कोण असेल, anion असेल. म्हणजे ऑक्टेट रूल सिंपली काय सांगतोय, कोणताही ॲटम स्वतःला स्टेबल करण्यासाठी आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स ठेवण्याचा काय करतोय, ट्राय करतोय. आणि ते 8 इलेक्ट्रॉन ठेवून काय करेल, ऑक्टेट कंप्लीट करून स्वतःला इनर्ट गॅसप्रमाणे स्टेबलाइज करण्याचा काय करतो, प्रयत्न करतोय. आणि सेम डुप्लिकेट रूल तोच सांगतोय काय, जर ॲटॉमिक नंबर बिलो 4 असतील तर असे ॲटम काय करतात, जनरली आपल्या इनरमोस्ट सेलला 2 इलेक्ट्रॉन ठेवून स्वतःला स्टॅबिलाइज करायचा प्रयत्न करतात. इट इज कॉल्ड ॲज डुप्लिकेट रूल. ऑक्टेट रूल मीन्स the tendency to acquire 8 electron in outermost orbit, and duplicate means the tendency to acquire 2 electron in innermost cell. तर पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन ठेवले तर त्याला आपण काय म्हणतो, डुप्लिकेट, आणि फायनलमध्ये ठेवले असतील तर त्याला ऑक्टेट. ऑक्टेट रूल जनरली ॲटॉमिक नंबर 4च्या अबव आपण काय करू शकतो, यूज करतोय. तर बिलो 4 असेल तर काय करतोय, त्या ठिकाणी जनरली डुप्लिकेट रूलचा यूज केला जातो. आणि दोघा रूलच्या सहाय्याने आपण केमिकल बॉन्डिंग त्या ठिकाणी झाल्याचं बघू शकतोय. ठीक आहे. तर आता केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय सांगितलं होतं आपण, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड्स 2 ॲटम्स टुगेदर टू फॉर्म अ मॉलिक्यूल. एखादा मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड तयार करत असताना जे काही ॲटम्स असतील त्यांना एकत्रित होल्ड करून ठेवणारी जी एनर्जी आहे ती म्हणजे काय असेल, केमिकल बॉन्ड. मग तो जो काय बॉन्ड तयार झाला त्या ठिकाणी शेअरिंग झाली, लॉस गेन झाली आहे किंवा ट्रान्सफर झालेले आहे, याच्यानुसार याचे मेजर 2 टाइप्स पडतात. इन दॅट फर्स्ट आयोनिक विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोवॅलेंट बॉन्ड, अँड अनदर वन इज द कोव्हॅलेंट. Okay, let's see first ionic or electrovalent bond. What is ionic bond? It is complete transfer of electron from one atom to another. The atom that transfer electron gets positive charge, the atom that gains electron get negative charge. मीन्स या आयोनिक बॉन्डमध्ये होते का जनरली, तर ज्या 2 ॲटम अनस्टेबल असतील नॅचरली, मग त्याच्यामध्ये जो मेटल असेल तो जनरली काय करतो, आपले इलेक्ट्रॉन लॉस करतो. कोणते इलेक्ट्रॉन, एक्सेस इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटमधील ज्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतोय ते इलेक्ट्रॉन लॉस करण्याचं काम कोणाचं आहे, मेटल जनरली करतोय. आणि ते लॉस केलेले इलेक्ट्रॉन्स मेटलकडून कंप्लीट ट्रान्सफर होतात कोणाकडे, अनदर नॉन मेटलच्या बाजूला, जो काय करेल आपले ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ते इलेक्ट्रॉन्स गेन करतोय. ही जी काय कंप्लीट ट्रान्सफर होते एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे, इट इज नथिंग बट आयोनिक बॉन्ड ऑर इलेक्ट्रोवॅलेंट बॉन्ड. मग आता या ठिकाणी इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होत असताना तोच ॲटम विच लुजेस इलेक्ट्रॉन गेट्स पॉझिटिव्ह चार्ज, वाईल अनदर केस विच गेन्स इलेक्ट्रॉन गेट्स निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे जनरली आपण काय करतोय, कॅटायन तयार होतोय, निगेटिव्ह चार्ज म्हणजे ॲनायन काय होतोय त्या ठिकाणी फॉर्म होतोय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी 2 चार्ज तयार झाले, बोथ चार्जेस आर अपोजिट इन नेचर, आणि ज्या ठिकाणी 2 अपोजिट चार्ज तयार असतील किंवा 2 पोल तयार होत आहेत त्या ठिकाणी स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो, ॲक्टिव्ह होतोय. आणि त्याच कन्सेप्टनुसार the strong electrostatic force acting between positive and negative ion holds them together. म्हणजे आयोनिक बॉन्ड क्रिएट होण्याचं बेसिक रिझन जर आपण विचारलं तर काय सांगू शकतोय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ड्यू टू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स. म्हणजे 2 सेंटर जे तयार झाले, इलेक्ट्रॉन दिलेल्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि घेतलेल्या बाजूला निगेटिव्ह, या दोघांच्या इन बिटवीन जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स येतोय त्याच्या ॲक्शनमुळे काय होतात, त्या ठिकाणी आयोनिक बॉन्ड फॉर्म होतोय. या ठिकाणी आपण एक जनरल एक्झाम्पल बघू शकतो, NaCl, ज्याच्यामध्ये Na सोडियमचा जो काही एक्सेस एक इलेक्ट्रॉन आहे तो काय करतोय, तो लॉस करतोय. आणि तो लॉस केलेला इलेक्ट्रॉन्स क्लोरीनला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, तो इलेक्ट्रॉन सोडियमकडून क्लोरीनकडे जातो. आणि हे जे काही ट्रान्सफर होते त्याच्यामुळे सोडियम itself become stable by acquiring 8 electron in its outermost cell, as well as chlorine becomes stable by acquiring 8 electron. म्हणजे दोघांच्या लास्ट ऑर्बिटला 8 इलेक्ट्रॉन्स होतील आणि दोघेही काय होतील, स्टेबल होतील.
and those sodium which have lost electron becomes positive and chlorine becomes negative, and these two opposite charge produces electrostatic force of attraction, due to which sodium binds with or form a bond with chlorine, which is called as ionic bond. म्हणजे इन शॉर्ट डेफिनेशन जर सांगायचं झाली आपल्याला तर काय सांगू शकतोय, द अट्रॅक्शन दॅट बाइंड्स अपोजिटली चार्ज्ड आयन्स टुगेदर इज टर्म्ड ॲज इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड ऑर आयोनिक बॉन्ड. म्हणजे अपोजिट चार्ज आयन्सला एकत्रित होल्ड करून ठेवणार एनर्जी म्हणजे काय, थोडक्यात आयोनिक बॉन्ड आहे किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड आहे. सम एक्झाम्पल्स आहे, दॅट इज द वन एक्झाम्पल NaCl or formation of NaCl, in which sodium loses one electron, chlorine gains that electron, and both become stable. Sodium who have lost electron become positive, chlorine who have become again acquired electron becomes negative, and both charges are opposite in nature, so there is a action of electrostatic force of attraction between them, and that is the formation of ionic bond. Some also another examples of potassium bromide, in which potassium positive, bromine negative, and the bond formed between them is ionic bond. Then another one example, MgO, formation of MgO, CaCl2, or formation of MgCl2, formation of MgO, formation of KCl are the other examples of आयोनिक बॉन्डिंग. हे काय थोडेफार एक्झाम्पल आहेत असं आपण म्हणू शकतो कशाचे, आयोनिक बॉन्डिंगचे, जे कशामुळे तयार होत आहेत तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. मग आता आयोनिक बॉन्डचा जर आपण विचार केला तर त्या आयोनिक बॉन्डपासून जो काही कंपाऊंड तयार होतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आयोनिक बॉन्ड NaCl मध्ये म्हटला तर NaClचा हा जो काही कंपाऊंड तयार झाला त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय, आयोनिक कंपाऊंड म्हणतोय. आयोनिक कंपाऊंड्स आर दोज कंपाऊंड विच आर फॉर्मड ड्यू टू आयोनिक बॉन्डिंग. ठीक आहे. मग आता आयोनिक बॉन्डिंगचे काही प्रॉपर्टीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. काय प्रॉपर्टीज पाहूया आपण. स्ट्रक्चर, आयोनिक बॉन्डचा स्ट्रक्चरचा विचार केला तर दे आर क्रिस्टलाइन इन नेचर. म्हणजे हे जे काही सॉलिड आहेत ते कसे असतील, क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइन मीन्स हॅव्हिंग परफेक्ट ऑर्डर ऑर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स थ्रू आउट दी क्रिस्टल लॅटिस. त्या क्रिस्टल लॅटिसमध्ये पार्टिकलची अरेंजमेंट कशी असणार आहे, परफेक्ट किंवा डेफिनाइट असेल किंवा रेग्युलर अरेंजमेंट असेल. याचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर दे हॅव बोथ मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स आर जनरली हाय. यांची मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट जनरली काय असतात, हाय असतात. MCQसाठी हा क्वेश्चन आपल्याला असू शकतोय. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा विचार केला तर आयोनिक कंपाऊंड्स आर एक्सलंट कंडक्टर इन मोल्टन अँड ॲक्वियस स्टेट. म्हणजे मोल्टन ॲक्वियस स्टेटमध्ये कंडक्टर जरी असले तरी सॉलिड स्टेटमध्ये दे आर इन्सुलेटर किंवा बॅड कंडक्टर. ते सॉलिड स्टेटमध्ये बॅड कंडक्टर आहेत का, ड्यू टू रिस्ट्रिक्टेड मुवमेंट ऑफ आयन्स. करंट फ्लो व्हायचा किंवा पास व्हायचा म्हणजे काय, आपल्याला त्या ठिकाणी आयन्स प्रेझेंट असणं गरजेचं आहे. आणि जे आयन्स पाहिजेत ते वेदर दे आर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह दे मस्ट बी फ्री इन स्टेट. ते कसे असा पाहिजेत, फ्री पाहिजेत. आणि सॉलिड स्टेटचा विचार केला तर बोथ आयन्स आर इन फिक्स्ड पोझिशन ऑर फिक्स्ड स्टेट ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बट ऑन use of molten or aqueous solution these two ions becomes free, so electric conductivity is possible in this state rather than the solid. solid तुलनेमध्ये यातून इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी काय होते, पास होऊ शकते. सोल्युबिलिटीचा विचार केला तर काय, जनरली ऑल आयोनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर. जनरली आयोनिक कंपाऊंड्स काय असतात, वॉटरमध्ये सोल्युबल असतात. किंवा इन शॉर्ट आपण म्हणू शकतो काय, आयोनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन पोलर सॉल्वंट. पोलर मीन्स हॅव्हिंग dipole, that is positive and negative center in a particular molecule. Okay, next we will see second type, that is covalent bond. What is covalent bond? Let's see definition. The shared pair of electron which links the atom in a molecule is known as covalent bond. आता इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर झाली तर आयोनिक बॉन्ड आहे. पण इन केस त्या ठिकाणी दोन्ही जे काही ॲटम एकत्र आलेत ते दोन्ही कसे असतील, अनेबल टू डोनेट इलेक्ट्रॉन. त्या दोघांपैकी कोणी इलेक्ट्रॉन देण्यासाठी त्या ठिकाणी पॉसिबल नसेल तर अशा केसमध्ये काय, दोघे अनस्टेबल असतील आणि इलेक्ट्रॉन देऊ शकत नसतील तर दोघे काय करतात, आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉन्स म्युच्युअली एकमेकासोबत काय करतात, शेअर करतात आणि स्वतःला स्टॅबिलाइज करतात. दॅट टाईप ऑफ बॉन्ड इज ए कोव्हॅलेंट बॉन्ड. त्याला आपण काय म्हणतोय, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. या ठिकाणी एक्झाम्पल दाखवलेलं आहे. द बॉन्ड इज एक्सप्रेस्ड बाय सिंगल शॉर्ट लाईन. म्हणजे यातील ज्या ॲटममध्ये बॉन्ड तयार होतोय तो बॉन्ड दाखवताना काय, सिंगल शॉर्ट स्ट्रेट लाईनने काय करतो आपण तो इंडिकेट करतोय. फॉर एक्झाम्पल HCl, ज्याच्यामध्ये कार्बनच्या आउटरमोस्ट सेलचा विचार केला तर आपण त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात.
किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. हायड्रोजनच्या ऑर्बिटमध्ये एक असतोय. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 which comes below atomic number 4, so we can use here duplet rule, which says that if that atom contains 2 electron in innermost shell, they are स्टेबल लाईक इनर्ट गॅस. म्हणजे हायड्रोजनला आणखी एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी गरजेचं आहे. ॲज वेल एज कार्बनला 8 इलेक्ट्रॉन ऑटोमोस्ट ऑर्बिटला पाहिजेत, पण या दोघांपैकी कोणी इलेक्ट्रॉन लॉस करू शकत नाही आहे. अशा केसमध्ये ते म्युच्युअली काय करतात, इलेक्ट्रॉनची हाफ एनर्जी शेअर करतात आणि त्यानुसार कार्बन 8 इलेक्ट्रॉन घेऊन आणि हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन घेऊन स्वतःला स्टॅबिलाइज करतील. आणि हा जो काय इलेक्ट्रॉनच्या म्युच्युअल शेअरिंगमुळे बॉन्ड तयार झाला, दॅट इज नथिंग बट कोव्हॅलेंट बॉन्ड, विच इज इंडिकेटेड बाय सिंगल शॉर्ट लाईन. ओके, लेट्स सी हेअर सम टाइप्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. आता हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो त्यावेळेस किती इलेक्ट्रॉनचे पेअर शेअर झालेत याच्यानुसार याचे डिफरंट टाइप्सचे बॉन्ड काय करतो आपण या ठिकाणी स्टडी करतोय. त्यामधील सिंगल कोव्हॅलेंट असेल, डबल कोव्हॅलेंट किंवा ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड असेल. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड कधी म्हणणार तर सगळ्यामध्ये शेअरिंगच असणार आहे. इफ ओनली वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर्ड बिटवीन 2 ॲटम देन इट इज single covalent bond. If 2 pair of electrons shared, then it is double covalent, and if 3 pair of electrons shared between covalent bond, then it is a triple covalent bond. या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघू शकतो. ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन असेल. या सगळ्या केसमध्ये काय आपण सिंगल, डबल किंवा ट्रिपलचे एक्झाम्पल काय करू शकतोय, स्टडी करू शकतोय. त्यातला आपण आता पहिला जर पाहिला काय, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, ओनली वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज शेअर्ड बाय दी बॉन्ड ॲटम. म्हणजे त्या दोन्ही ॲटममध्ये काय केले जाते, एकच इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केली जाते, म्हणून त्याला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतात. इच ॲटम हॅज शेअर 1 इलेक्ट्रॉन, इट इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल शॉर्ट लाईन. आता याच्यामध्ये हायड्रोजनचं एक्झाम्पल घेतलं H2, तर दोन्ही हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहेत आणि ॲट ॲक्च्युअल स्टॅबिलाइजसाठी काय पाहिजे, 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. मग या केसमध्ये इलेक्ट्रॉन दोन्हीपैकी कोणीही लॉस करू शकत नाही. त्या केसमध्ये मग काय केलं जातं, त्यांच्या ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉनची एनर्जी इक्वली किंवा म्युच्युअली एकमेकासोबत काय केली जाते, कॉन्ट्रीब्यूट करून शेअर केली जाते. त्यानुसार पहिला हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, दुसरा एक शेअर करेल आणि त्या इलेक्ट्रॉनची हाफ एनर्जी दोघे शेअर करून काय करतील, स्वतःला स्टॅबिलाइज करतील. आणि त्यामुळे H आणि H मध्ये जो काय बॉन्ड तयार होतोय तो सिंगल लाईनने दाखवला जातो, का तर 1 इलेक्ट्रॉन पेअर या ठिकाणी शेअर होते. बिकॉज 1 बॉन्ड इक्वल टू 2 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आपल्याला काय असते, गरज असते. ठीक आहे. त्यानंतर डबल कोव्हॅलेंट बॉन्ड. व्हॉट इज डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन आर शेअर्ड बाय बॉन्डेड ॲटम, इच ॲटम हॅज शेअर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता याच्यामध्ये काय 2 इलेक्ट्रॉनचे पेअर शेअर केल्या जातात, त्यामुळे प्रत्येक ॲटमला 2 इलेक्ट्रॉन शेअर करावे लागतील. म्हणजे दोघांमध्ये मिळून जवळपास 4 इलेक्ट्रॉन शेअर होतील. 2 इलेक्ट्रॉन मीन्स 1 पेअर, 4 इलेक्ट्रॉन मीन्स 2 पेअर. अँड इट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय 2 शॉर्ट लाईन. म्हणजे या ठिकाणी 2 शॉर्ट लाईनने काय करतो आपण, त्याला इंडिकेट करतो. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनचं या ठिकाणी दिलेलं आहे O2. दोन्ही केसमध्ये ऑक्सिजनला स्वतःला स्टेबिलाइज होण्यासाठी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, पण ॲट ॲक्च्युअल किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मागच्या केसमध्ये 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्या केसमध्ये दोघे काय करतील, इच 2 इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्यूट करतील आणि जे काही 4 इलेक्ट्रॉन सेंटरला शेअर होतात त्याची हाफ एनर्जी शेअर करून दोघे काय होतील, स्टॅबिलाइज होतील. आणि तो जो काय बॉन्ड तयार होतोय तो आपण डबल शॉर्ट लाईनने काय करतोय, याप्रमाणे दाखवू शकतोय. ठीक आहे. त्यानंतर ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. व्हॉट इज ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड, 3 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर शेअर्ड बिटवीन बॉन्डेड ॲटम. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, दोघांच्या मध्ये 3 इलेक्ट्रॉनचे पेअर शेअर होतील. 3 पेअर्स मीन्स 6 इलेक्ट्रॉन्स, इन विच 3 अनबॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आर कॉन्ट्रीब्युटेड बाय इच ॲटम. प्रत्येक ॲटम काय करेल, 3 अनबॉन्डेड इलेक्ट्रॉन्स काय करेल, त्या ठिकाणी शेअरिंगसाठी कॉन्ट्रीब्यूट करेल. आणि त्या कॉन्ट्रीब्युशनमुळे दोघेही इन बिटवीनच्या 6 इलेक्ट्रॉनची हाफ एनर्जी घेऊन स्वतःला काय करतील, स्टॅबिलाइज करतील. दे आर डिनोटेड बाय 3 शॉर्ट लाईन. आणि हे सर्व काय असेल ते काय केलं जाईल, 3 शॉर्ट लाईनने काय केलं जातं, डिनोट केलं जातं. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन कंपाऊंड N2चं फॉर्मेशन जे असेल या ठिकाणी दाखवलेलं आहे. दोन्ही नायट्रोजनकडे आउटरमोस्ट ऑर्बिटला 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. ॲट ॲक्च्युअल पाहिजेत किती, 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत ऑक्टेट रूलनुसार. मग त्या केसमध्ये दोघेही काय करतील, 3 इलेक्ट्रॉन सेंटरला शेअर करतील. त्यानुसार सेंटरला जो काय 6 इलेक्ट्रॉन्स आले त्या 6 इलेक्ट्रॉनची एनर्जी प्लस 2 इलेक्ट्रॉन ऑलरेडी त्याच्याकडे लोन पेअर म्हणून आहेत त्यांची एनर्जी, अशी टोटल 8 इलेक्ट्रॉनची एनर्जी इच ॲटम स्वतःकडे काय करेल, शेअर करून घेईल आणि स्वतःला स्टॅबिलाइज करेल. आणि त्यामुळे जो बॉन्ड तयार होतोय दॅट इज नथिंग बट ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण आयोनिक आणि कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये त्याच्या प्रॉपर्टीनुसार जर आपण थोडंसं काय म्हणू शकता,
डिस्टिंग्विश करून बघितलं किंवा कम्पॅरेटिव्ह स्टडी जर बघितला तर याप्रमाणे आपण सांगू शकतो. काय त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आपण बघितली, काय टाइप्स ऑफ एलिमेंट इन्व्हॉल्वड, म्हणजे आता बॉन्ड तयार होताना कोणते एलिमेंट त्या ठिकाणी येतात. तर आयोनिकमध्ये कोण असतात, मेटल आणि नॉन मेटल असतोय. तर कोव्हॅलेंटमध्ये कोण असतात, बोथ आर नॉन मेटल, दोन्ही काय असणार आहेत, नॉन मेटल आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर्टी पुढची, व्हॉट हॅपन्स टू इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी काय घडतंय. तर आयोनिकमध्ये काय होते, कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. कोव्हॅलेंटमध्ये काय होतंय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन और म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. दोन्ही ॲटम एकमेकांसोबत काय करतील, म्युच्युअली इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय करतात, शेअर करतात. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 3, टाईप ऑफ बॉन्ड दॅट फॉर्म, याच्यामध्ये बॉन्ड कोणता तयार होतो. तर आयनिकमध्ये कोणता होतो, आयनिक बॉन्ड तयार होतो. तर कोव्हॅलेंटमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड, म्हणजेच थोडक्यात शेअरिंगने तयार झालेला बॉन्ड असं आपण म्हणू शकतोय. त्यानंतर स्टेट ऑफ रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचरला हे जे बॉन्ड आहे त्यांचे कंपाऊंड कसे असतात. तर आयोनिकचा विचार केला तर जनरली दे आर सॉलिड, आणि कोव्हॅलेंटचा विचार केला तर दे आर सॉलिड, लिक्विड ॲज वेल एज गॅसेस, यापैकी कोणत्याही स्टेटमध्ये ऑब्झर्व होतील. त्यानंतर सोल्युबिलिटी इन वॉटरचा विचार केला तर आयोनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर ॲज वेल एज इन पोलार सॉल्व्हंट. जेवढे पोलार सॉल्व्हंट असतील त्या सगळ्यात काय होतात, आयोनिक कंपाऊंड सोल्युबल आहेत. तर कोव्हॅलेंटचा विचार केला तर दे आर इनसोल्युबल इन वॉटर, ते काय आहेत, इनसोल्युबल आहेत. ठीक आहे. म्हणजे जनरल ते सोल्युबिलिटी विचार केला तर साधारणतः बेन्झिन वगैरे या ठिकाणी कंपाऊंडमध्ये काय होतात, ते सोल्युबल होऊ शकतील, कोण, कोव्हॅलेंट कंपाऊंड. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीचा विचार केला तर आयोनिक कंपाऊंड्स आर गुड कंडक्टर इन सोल्युशन स्टेट. Covalent compound does not conduct electricity in any state, so in molten, in aqueous or in solid state. कोणत्या स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये फ्री नसल्यामुळे कोव्हॅलेंट कंपाऊंड काय करणार नाहीत, कंडक्टिव्हिटी दाखवणार नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट थर्ड टाईप आपण बॉन्डचं बघतोय, मेटॅलिक बॉन्डिंग. काय मेटॅलिक बॉन्डिंग सांगतोय, द केमिकल बॉन्ड दॅट रिझल्ट फ्रॉम अट्रॅक्शन बिटवीन मेटल आयन अँड द सराउंडिंग सी ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे हे जनरली बॉन्डिंग कोणामध्ये बघायला मिळतं, मेटल मेटल बॉन्डिंग आहे. म्हणजे याच्यामध्ये डिफरंट टाईपचे मेटल ज्यावेळेस आपले आउटर मोस्ट किंवा बॅलन्स इलेक्ट्रॉन लॉस करतात त्यावेळेस स्वतःचा कर्नेल तयार करतात, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज सेंटर, आणि जे काही इलेक्ट्रॉन त्यांच्या भोवती आहेत ते काय करतात, सी ऑफ इलेक्ट्रॉन तयार करतात. आणि हे जे काय इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह सेंटर म्हणजे कर्नेलच्या बाजूने फिरत आहेत ते इलेक्ट्रॉन्स म्हणजे सी ऑफ इलेक्ट्रॉन काय करतोय, कर्नेलला होल्ड करून त्या ठिकाणी जो काय बॉन्ड तयार करतोय, मेटल मेटल बॉन्ड थ्रू दी सी ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन सीच्या साह्याने जो काय मेटल मेटल बॉन्ड घडतोय त्याला जनरली काय म्हटलं जातं, मेटॅलिक बॉन्डिंग म्हटलं जातं. या ठिकाणी डायग्राममध्ये बघायला मिळू शकते आपल्याला. काय कॉपरची डिफरंट मेटल्स असतील त्यांनी जर आपले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा ऑटोमोस्ट इलेक्ट्रॉन्स लॉस केले असतील तर इलेक्ट्रॉन दिल्याबरोबर त्याचा पॉझिटिव्ह आयन म्हणजे कर्नेलमध्ये काय होतोय, कन्व्हर्जन होते. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे असतील, डिलोकलाइज्ड कंडिशनमध्ये. आणि हे जे काय डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिफरंट मेटलला काय करतात, होल्ड करून ठेवण्याचं काम करतात. आणि ते जे काय होल्डिंग होतंय त्याला आपण जनरल काय म्हणतो, मेटॅलिक बॉन्डिंग असं म्हणतोय. आता याच्यामध्ये काय, वॅकंट पी अँड डी ऑर्बिटल्स इन मेटल्स आउटर एनर्जी लेवल ओव्हरलॅप अँड अलाव आउटर इलेक्ट्रॉन टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट दी मेटल. म्हणजे जनरली पी आणि डी ऑर्बिटलमधील जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते ओव्हरलॅप होतात आणि फ्रीली ॲज अ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स म्हणून काय होतात, त्या मेटलमधून फ्लो होतात किंवा सी ऑफ इलेक्ट्रॉन तयार करतात. आणि त्याच्यामुळेच मेटॅलिक बॉन्डिंग काय होतं आपल्याला पाहायला मिळते. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डू नॉट बिलॉंग टू एनी वन ॲटम. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे डिलोकलाइज्ड आहेत, म्हणजे पर्टिक्युलर ते कोणत्याही ॲटमचे नाही आहेत, ते फक्त काय केले जातात, त्यांची निगेटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी शेअरिंगमध्ये यूज करून काय होते, बॉन्डिंग केलं जातं मेटल बिटवीन मेटल मेटल. आणि हे जे काही बॉन्डिंग आहे तेच काय, मेटॅलिक बॉन्डिंग आहे. ठीक आहे. तर आता मेटॅलिक बॉन्डिंग तयार झालं तर हे मेटॅलिक कंपाऊंड जे असतील याचे काही ठराविक प्रॉपर्टीज असतात. त्यापैकी आपण मेन प्रॉपर्टी जे आहेत ते बघूयात. काय, मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मेटलचा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट कसे असतात, हाय असतात. दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत. त्यानंतर दे आर हार्ड अँड डेन्स. त्यांचं नेचर किंवा काय म्हणतात आउटर जर हे स्ट्रक्चर जर आपण ऑब्झर्व केलं तर काय सांगू शकता, दे आर हार्ड इन नेचर. दे कॅन बी हॅमर्ड इन टू शेप. म्हणजे ते जनरली काय मेलेबल आहेत. मेलेबल म्हणजे काय, पाहिजे त्या शेपमध्ये त्यांना हॅमर करून आपण काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. ॲज वेल एज दे आर डक्टाईल. डक्टाईल मीन्स विच कॅन बी ड्रॉन आउट, ज्यांना लंबवलं जाऊ शकते किंवा काय म्हणतो लेंथमध्ये इलॉंगेट केलं जाऊ शकतं, त्याला आपण जनरल डक्टाईल म्हणतोय. हे सुद्धा काय मेटॅलिक बॉन्डिंगचीच एक प्रॉपर्टी आहे असं आपण कन्सिडर करू शकतोय. ठीक आहे. देन नेक्स्ट पुढचा हा युनिट जो आहे आपला तो हायड्रोजनच्या विषयी आहे. म्हणजे हायड्रोजन प्रॉपर्टी, डिस्कवरी, हायड्रोजन पोझिशन अँड सो ऑन, प्रिपरेशन मेथड ऑफ हायड्रोजन, हे सर्व आपण याच्यामध्ये बघणार आहे. आता हायड्रोजन कोण आहे तर पिरियडिक टेबलमधील ॲटॉमिक नंबर 1 हा जो एलिमेंट आहे त्याला आपण जनरली काय करतोय, हायड्रोजन असं
कन्सिडर करतोय. लेट्स सी हिअर व्हॉट इज हायड्रोजन. हायड्रोजन सिम्बॉल इज H. कॅपिटल H ने काय केलं जातं, हायड्रोजनला या ठिकाणी इंडिकेट केलं जातं. हायड्रोजन्स ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर आर बोथ 1. म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर दोन्ही किती आहे, 1 आहे. हायड्रोजन इज इन अ ग्रुप कॉल्ड हॅलोजन. हायड्रोजन काय हॅलोजन ग्रुपमध्ये काय प्रेझेंट आहे. हायड्रोजन ग्रुप्स मेंबर, हायड्रोजन इज अ ग्रुप नंबर 1. हायड्रोजनचा ग्रुप नंबरमध्ये हायड्रोजनचा जो काही असेल सिरियल आहे ते किती नंबरला आहे, 1 ला प्रेझेंट आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ हायड्रोजन -252.87 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट -25913 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर या ठिकाणी -252 आणि मेल्टिंग किती आहे -259 डिग्री सेल्सिअस इतका आहे. ठीक आहे. तर आता पिरियोडिक टेबलमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द पिरियोडिक टेबल. कुठे आहे तर पिरियोडिक टेबलच्या सुरुवातीला म्हणजे ॲटॉमिक नंबर 1 वाला हा जो काही एलिमेंट आहे इन द गॅसियस फॉर्म दॅट इज नथिंग बट हायड्रोजन. हा काय आपला हायड्रोजन असल्यास त्या ठिकाणी इंडिकेट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, हाऊ वॉज हायड्रोजन फाउंड. हायड्रोजन कसा आढळला किंवा कसा फॉर्म झाला, तर जनरली इट इज डिस्कवर्ड बाय हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिश नावा सायंटिस्टने काय केलं यांना हायड्रोजनला पहिल्यांदा डिस्कवर केलं. हायड्रोजन वॉज डिस्कवर्ड इन लंडन. हायड्रोजन कुठे डिस्कवर करण्यात आला, लंडनमध्ये. कधी करण्यात आला, इट वॉज डिस्कवर्ड इन इयर ऑफ 1766. 1766 मध्ये काय करण्यात आला, हायड्रोजन हा लंडनमध्ये हेनरी कॅव्हेंडिश यांनी काय केला, डिस्कवर केला. आता हायड्रोजनचा विचार केला तर जरी त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे किंवा मास नंबर सुद्धा 1 आहे असं म्हटलं तरी त्याचे डिफरंट आयसोटोप्स आपल्याला काय होत आहे त्या ठिकाणी बघायला मिळतात. आयसोटोप मीन्स काय, ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो परंतु मास नंबर काय होतोय, व्हॅरी होतोय किंवा चेंज होतोय, त्याला आपण जनरली काय म्हणतोय, आयसोटोप म्हणतोय. आणि हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजन हॅज 3 आयसोटोप्स. हायड्रोजनचे काय आहेत, 3 आयसोटोप आहेत. त्यामध्ये पहिला प्रोटियम विच इज डिनोटेड बाय 1H1 सिम्बॉल, म्हणजे ॲटॉमिक नंबर 1 आहे, मास नंबर पण किती आहे, 1 आहे. त्यानंतर दुसरा याचा आयसोटोप आहे ड्यूटेरियम. ड्यूटेरियम इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल 1H2 वेअर 1 that is atomic number and 2 is a mass number, or it is also denoted by D. कॅपिटल D लेटरने सुद्धा आपण काय करतो, याला डिनोट करतोय. त्यानंतर थर्ड टाईप ऑफ आयसोटोप जो आहे तो आहे ट्रिटियम. ट्रिटियम म्हणजे त्याचं सिम्बॉल काय तर 1H3 किंवा त्याला T ने काय केलं जातं, इंडिकेट केलं जातं. याच्यातली 1 म्हणजे काय ॲटॉमिक नंबर आणि 3 काय असेल त्याचा मास नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर 3 आयसोटोपचे सेम आहेत, मास नंबर काय आहेत व्हॅरी होत आहेत. आणि त्यानुसार हायड्रोजनचे 3 आयसोटोप पडतात, दॅट इज प्रोटियम, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. हे आपल्या MCQ साठी काय थोडासा महत्त्वाचा भाग असू शकतो. ठीक आहे. द नेक्स्ट हेअर वी विल सी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डायहायड्रोजन दॅट इज H2. H2च्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे. तर ते फिजिकल प्रॉपर्टी पहिली प्रॉपर्टीज बघितली आपण काय, डायहायड्रोजन इज ए कलरलेस. हायड्रोजन कसा आहे, कलरलेस आहे. त्यानंतर ओडरचा विचार केला, इट इज ओडरलेस. देन इट इज टेस्टलेस, म्हणजे हायड्रोजन कलरलेस आहे, ओडरलेस आहे आणि टेस्टलेस आहे. त्यानंतर त्या ठिकाणी त्याचं कंबशनचा विचार केला तर इट इज ए कंबस्टिबल गॅस, म्हणजे कंबशनमध्ये तो काय हेल्प करतोय, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो कंबस्टिबल गॅस असं कन्सिडर करतोय. वेटचा किंवा डेन्सिटीचा विचार केला तर इट इज लायटर दॅन एअर. एअरपेक्षा कसा आहे, हा हलका आहे किंवा लायटर स्वरूपात आहे किंवा याची डेन्सिटी कशी आहे, कमी आहे. देन वॉटर, याची सोल्युबिलिटीचा विचार केला तर इट इज इनसोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये कसा आहे, हा इनसोल्युबल आहे. आणि याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर इन केल्विन 18.73 K इतका मेल्टिंग आहे आणि बॉइलिंग 23.67 केल्विन इतका आहे. आणि याच्या केमिकल बॉन्डिंगचा विचार केला तर हा काय करतोय, विकर हायड्रोजन बॉन्ड काय करतोय, फॉर्म करतोय. कोणामध्ये तर जो काय निगेटिव्ह सेंटर असतील किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतील त्यांच्यामध्ये हायड्रोजनच्या स्वरूपात और हायड्रोजन ब्रिजच्या स्वरूपात काय करतोय, तो हायड्रोजन बॉन्डिंग त्या ठिकाणी इंडिकेट करतोय. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आपल्याला काय, लॅबोरेटरीमध्ये हायड्रोजन कसा प्रिपेअर केला जातो याच्या काही मेथड दिलेले आहेत, ते मेथड आपण या ठिकाणी बघूया. त्यामध्ये पहिली मेथड काय आहे, इट इज युजली प्रिपेअर्ड बाय रिएक्शन ऑफ ग्रॅन्युलेटेड झिंक विथ डायल्यूट HCl. म्हणजे हा जनरली काय या कॉमन रिएक्शन तयार केला जातो ज्याच्यात झिंक ग्रॅन्युअल आपण यूज करतोय, जे HCl सोबत काय केले जातात, ट्रीट केले जातात. आणि त्यानुसार काय तयार होतंय तर झिंक ज्यावेळेस HCl सोबत ट्रीट केला जाईल त्यावेळेस त्याचं हायड्रोजन आयन दॅट इज 2H+ मध्ये काय होते
कन्व्हर्जन होते. म्हणजे या ठिकाणी झिंक ग्रॅन्युअलचा वापर करून सुद्धा आपण काय करतोय, हायड्रोजनला प्रिपेअर करू शकतोय. इट कॅन बी ऑल्सो प्रिपेअर्ड बाय द रिएक्शन ऑफ झिंक विथ ॲक्वियस NaOH किंवा ॲक्वियस अल्कली म्हणतो आपण. तर ॲक्वियस अल्कलीचा वापर करून सुद्धा काय केलं जातं, हायड्रोजनला त्या ठिकाणी प्रिपेअर केलं जातं. कसं केलं जातं, तर या ठिकाणी रिएक्शन दिले आहे बघा, झिंक प्लस अल्कली किंवा ॲक्वियस अल्कली दॅट इज ट्वाइस NaOH. when they both react it get convert into H2. त्या ठिकाणी तो काय होतो, हायड्रोजनमध्ये काय होतोय, कन्वर्ट होतो किंवा चेंज होतोय. म्हणजे हायड्रोजन प्रिपरेशनसाठी ही मेथड सुद्धा आपण काय करतो, यूज करतो. म्हणजे झिंकच्या दोन मेथड यूज करतो, एक ग्रॅन्युलेटेड झिंक HCl सोबत रिएक्ट करून किंवा दुसरा झिंक ॲक्वियस अल्कली सोबत रिएक्ट करून सुद्धा काय करतो आपण, हायड्रोजनला ऑब्टेन करू शकतोय. किंवा आणखी काही कमर्शियल मेथड या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते आपण वन बाय वन बघूया. त्यामध्ये पहिली आहे काय, इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲसिडिफाईड वॉटर युजिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड यूज हायड्रोजन. इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय, करंटच्या साहाय्याने डिकम्पोजिशन करणे किंवा ब्रेकडाऊन करणे. या ठिकाणी काय केलं जातं, इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲसिडिफाईड वॉटर युजिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड. म्हणजे प्लॅटिनम इलेक्ट्रोडचा वापर करून ॲसिडिफाईड वॉटरला काय करतो आपण, ज्यावेळेस इलेक्ट्रोलाइज करेल त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या गॅसमध्ये काय होते. कसं या ठिकाणी रिएक्शन दिलेलं आहे, ॲसिडिफाईड वॉटर दॅट इज ट्वाइस H2O undergo electrolysis to form twice H2 plus O2 in the form of gas. गॅसच्या स्वरूपात काय होतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या ठिकाणी ऑब्टेन होत आहेत. त्यानंतर सेकंड मेथड या ठिकाणी दिलेली आहे काय, इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉर्म ॲक्वियस बेरियम ऑक्साईड सोल्युशन बिटवीन निकेल इलेक्ट्रोड. म्हणजे ॲक्वियस बेरियम ऑक्साईड आहे त्याचं सोल्युशन सुद्धा इलेक्ट्रोलायसिस केलं तर त्यातून सुद्धा आपल्याला काय होतोय, हायड्रोजन ऑब्टेन करता येतोय. आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रोड म्हणून आपण काय यूज करतोय, निकेलचा यूज करतोय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अँड क्लोरीन बाय इलेक्ट्रोलायसिस ऑफ ब्राईन सोल्युशन. या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरीनचा वापर करून सुद्धा आपण काय करतोय, हायड्रोजनला त्या ठिकाणी ऑब्टेन करू शकतोय विथ हेल्प ऑफ ब्राईन सोल्युशन. ब्राईन सोल्युशनचं इलेक्ट्रोलायसिस करून काय करू शकतोय, त्याला ऑब्टेन करू शकतोय. ठीक आहे. द नेक्स्ट, रिएक्शन ऑफ स्टीम ऑन हायड्रोकार्बन्स ऑर कोक ॲट हाय टेम्परेचर इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट गिव्ज हायड्रोजन. म्हणजे गरम वाफ किंवा काय म्हणू शकतो, गरम हवेने हायड्रोकार्बनमधून किंवा कोकमधून आपण काय करू शकतोय, हायेस्ट टेम्परेचरला हायड्रोजन ऑब्टेन करू शकतोय. त्या ठिकाणी आपल्या कॅटलिस्ट यूज करायचा, कोणता कॅटलिस्ट वापरतोय, निकेल वापरतोय. म्हणजे निकेल कॅटलिस्ट वापरून हायड्रोकार्बन पासून किंवा कोक पासून सुद्धा आपण काय करतो, हायड्रोजनला ऑब्टेन करू शकतो. कसं या ठिकाणी दिलेलं आहे, हायड्रोकार्बन म्हणजे आपण या ठिकाणी मिथेन घेतलेला आहे CH4 प्लस H2O. आणि या ठिकाणी जे काय हाय हीट स्टीम जी असेल ती पास केल्यानंतर ॲज अ निकेल कॅटलिस्ट यूज करतोय. त्याचं कन्व्हर्जन कशात होईल, तर हायड्रोकार्बनचं कन्व्हर्जन कार्बन मोनॉक्साईड आणि थ्राईस H2 दॅट इज हायड्रोजनमध्ये काय होतंय, कन्व्हर्जन होते. म्हणजे या ठिकाणी हायड्रोकार्बन पासून सुद्धा आपण काय करतोय किंवा कोक पासून सुद्धा आपण काय करतोय, हायड्रोजन मिळवू शकतोय बाय युजिंग निकेल ॲज ए कॅटलिस्ट. ठीक आहे. यानंतर हा जो काही हायड्रोजन आहे किंवा डायहायड्रोजन आहे त्याचे काही इंडस्ट्रियल असतील, कमर्शियल असतील, काही युजेस आहेत. ते युजेस आपण एक शॉर्टमध्ये काय करूया, या ठिकाणी बघूयात. त्यामध्ये पहिला, इट इज युज्ड इन द सिंथेसिस ऑफ अमोनिया. अमोनियाच्या सिंथेसिसमध्ये याचा काय केला जातो, यूज केला जातो. विच इज फर्दर युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ नायट्रिक ॲसिड, नायट्रोजनस फर्टिलायझर्स. म्हणजे हा जनरली अमोनिया तयार करण्यासाठी किंवा नायट्रिक ॲसिड तयार करण्यासाठी किंवा फर्टिलायझर तयार करण्यासाठी सुद्धा काय करतात, वापरला जातो. त्यानंतर नेक्स्ट यूज, प्रोडक्शन ऑफ वनस्पती फॅट बाय हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइलचं हायड्रोजनेशन करण्यासाठी सुद्धा हायड्रोजनचा काय केला जातो, यूज केला जातो. जेणेकरून वनस्पती घी आपण म्हणतो किंवा वनस्पती फॅट काय केलं जातं, व्हेजिटेबलपासून जनरेट केलं जातं. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ मिथेनॉल. मिथेनॉलच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा याचा यूज केला जातो. देन नेक्स्ट, मॅन्युफॅक्चर ऑफ मिथाइल हायड्राइड्स. मिथाइल हायड्राइडचं मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये सुद्धा ॲज अ कॅटलिस्ट म्हणून हायड्रोजनचा आपण काय करतोय, यूज करू शकतोय. देन नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड. म्हणजे HCl तयार करताना सुद्धा हायड्रोजनचा काय होतो या ठिकाणी यूज केला जातोय. नेक्स्ट, इट इज युज्ड इन रिडक्शन ऑफ मेटल ऑक्साईड इन टू मेटल. जे मेटल ऑक्साईड असतील त्यांचं रिडक्शन करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, हायड्रोजनचा यूज करू शकतोय. देन ॲटॉमिक हायड्रोजन अँड ऑक्सी हायड्रोजन युज्ड फॉर कटिंग अँड वेल्डिंग. कटिंग किंवा वेल्डिंगसाठी हायड्रोजनचा काय केला जातो त्या ठिकाणी यूज केला जाऊ शकतोय.
देन नेक्स्ट दे आर ऑल्सो यूज ॲज रॉकेट फ्यूल और जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. रॉकेट फ्यूल म्हणून किंवा जनरेटिंग इलेक्ट्रिसिटीसाठी सुद्धा काय करतो आपण हायड्रोजन किंवा डायहायड्रोजनचा त्या ठिकाणी डिफरंट यूज बघायला मिळतील. ठीक आहे, हे काही बेसिक आपण काय म्हणू शकतोय केमिकल बॉन्डिंग आणि हायड्रोजन या टॉपिकमधील आपण या ठिकाणी बघू शकतोय. यानंतर त्या दोन्ही सब टॉपिकवरती जे काही थोडेफार सॅम्पल MCQ आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. ठीक आहे, त्यामध्ये पहिला द नेचर ऑफ बॉन्डिंग इन CCl4 अँड CH2 इज. या ठिकाणी काय विचारलंय, कार्बन टेट्राक्लोराइड आणि CaH2 याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं बॉन्डिंग आहेत असं विचारलंय. तुम्हाला ऑप्शन कोण दिलेत. ऑप्शन नंबर 1 इलेक्ट्रोवॅलंट इन बोथ CCl4 अँड CH2, दोघांमध्ये इलेक्ट्रोवॅलंट बॉन्ड आहे का. त्यानंतर दुसरा ऑप्शन कोवॅलंट इन CCl4 अँड इलेक्ट्रोवॅलंट इन CaH2. त्यानंतर तिसरा इलेक्ट्रोवॅलंट इन CCl4 अँड कोवॅलंट इन CaH2 आणि चौथा कोवॅलंट इन बोथ CCl4 अँड CH2. आता इलेक्ट्रोवॅलंट म्हणजे काय, ज्याच्यात इलेक्ट्रॉन लॉस आणि गेन म्हणजे इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होते, आणि कोवॅलंट म्हणजे काय, ज्याच्यात इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते. आता या दोन्ही एक्झाम्पलचा विचार केला तर पहिले जो कंपाऊंड आहे तो कोणता आहे, CCl4 मध्ये एक आहे कार्बन, दुसरा आहे क्लोरीन, बोथ आर नॉन मेटल. आणि जर दोघे नॉन मेटल असतील तर इलेक्ट्रॉन लॉस कोणी करू शकत नाही, म्हणजे याच्यात इलेक्ट्रोवॅलंट बॉन्ड नसणार आहे, म्हणजे कोणता असेल, यामध्ये कोवॅलंट असेल. ठीक आहे, त्यानंतर दुसरा ऑप्शन काय आपला CH2 म्हणजे कॅल्शियम आणि हायड्रोजन या दोघांचं जर बॉन्डिंग होतंय तर याच्यामध्ये कॅल्शियम कोणाच होतं, मेटल आहे म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करू शकतोय, आणि हायड्रोजन काय आहे, इलेक्ट्रॉन गेन करायचं काम करतोय, म्हणजे ॲज अ नॉन मेटल त्या ठिकाणी काम करतोय. आणि हे जे काय बॉन्डिंग असेल लॉस अँड गेनमुळे किंवा ट्रान्सफरमुळे ते कोणतं असेल, इलेक्ट्रोवॅलंट. म्हणजे आपल्या दोन्ही कंपाऊंडमध्ये वेगवेगळे बॉन्ड आहेत, पहिल्यामध्ये आहे कोवॅलंट आणि दुसऱ्यामध्ये आहे इलेक्ट्रोवॅलंट, म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला काय असेल, करेक्ट असेल. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 विच अमंग दी फॉलोइंग इज नॉट प्रॉपर्टी ऑफ आयोनिक बॉन्ड. खालीलपैकी आयोनिक बॉन्डची कोणती प्रॉपर्टी नाही असं म्हटलेलं आहे. तर ऑप्शन त्यात दिलेलं आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन आयोनिक बॉन्डमध्ये लॉस केले जातात बिकॉज इट इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. हा बॉन्ड कशामध्ये तयार होतोय, इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळे. ट्रान्सफर व्हायचे म्हणजे काय, एकाने इलेक्ट्रॉन दिले पाहिजे दुसऱ्याने घेतले पाहिजेत, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन त्यात बघायला भेटतोय. त्यानंतर गेन ऑफ इलेक्ट्रॉन पण त्यामध्ये असतोय. ऑप्शन नंबर C काय दिलं बघा, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनची शेअरिंग कुठे होते, बोथ आर अनेबल टू लॉस इलेक्ट्रॉन. जर दोघांपैकी कोणीच इलेक्ट्रॉन द्यायला त्या ठिकाणी पॉसिबल नसेल तर अशा केसमध्ये शेअरिंग होते. आणि आयोनिक बॉन्डमध्ये जो बॉन्ड असतो तो कशात असतो, मेटल आणि नॉन मेटलमध्ये असतोय, म्हणजे डेफिनेटली यात लॉस गेन असते, शेअर आपल्याला बघायला भेटत नाहीये. म्हणजे खालीलपैकी आयोनिक बॉन्डचं चुकीचं सेंटेन्स कोणतं आहे तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 साठी ऑप्शन C हा काय असेल, करेक्ट असेल. ठीक आहे, नेक्स्ट हाऊ मेनी कोव्हॅलंट बॉन्ड्स डज कार्बन फॉर्म. कार्बन किती कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो असं विचारलेलं आहे. आता कार्बनचा जर आपण विचार केला तर ॲटॉमिक नंबर 6, जर त्याचं कॉन्फिगरेशन केलं तर 2-4, म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल किती असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. स्टेबल बॉन्डसाठी किती पाहिजेत, 8 पाहिजेत, म्हणजे आणखी 4 इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, त्याचे अनपेअर्ड आहेत. म्हणजे मॅक्झिमम 4 प्रकारचा कोव्हॅलंट बॉन्ड काय करू शकतो, तो तयार करू शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर D हा काय असेल, यासाठी करेक्ट असेल. म्हणजे हा ऑप्शन काय या ठिकाणी बरोबर आहे. ओके, देन नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स विथ आयोनिक बॉन्डिंग. खालीलपैकी कोणती आयोनिक बॉन्डिंगची प्रॉपर्टी नाही असं म्हटलेलं आहे. तर आयोनिक बॉन्डिंगचा हाय मेल्टिंग पॉईंट असतोय, क्रिस्टलिनिटी असते, कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन मोल्टन स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी सुद्धा कंडक्ट करतात, कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. हा ऑप्शन नंबर कसा असेल, चुकीचा असेल. का, बिकॉज इन सॉलिड स्टेट आयन्स आर रिस्ट्रिक्टेड. आयन्स या ठिकाणी कशा आहेत, रिस्ट्रिक्शनच्या अंडर असतील. ठीक आहे, देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 मेटल लॉस इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर लॅटिस टू बिकम. इलेक्ट्रॉन दिल्यानंतर काय त्याचं कर्नेल तयार होतोय, कर्नेल मीन्स पॉझिटिव्ह चार्ज सेंटर, म्हणजे ऑप्शन नंबर A काय असेल या ठिकाणी बरोबर असेल. ठीक आहे, देन नेक्स्ट द कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन मेटॅलिक बॉन्डिंग इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ. मेटॅलिक बॉन्डिंगमध्ये करंट फ्लो होण्याचं कारण काय असं विचारलेलं आहे. तर करंट पास होण्यासाठी किंवा फ्लो होण्यासाठी मेजर 2 रिझन त्या ठिकाणी असतात, एक फ्री इलेक्ट्रॉन्स और अदर डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. आणि मेटॅलिक बॉन्डिंगचा विचार केला तर काय, हा बॉन्ड तयार होण्यापाठी कारण कोण आहे तर डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स काय आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे यातून इलेक्ट्रिसिटी पास होण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतील तर डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे ऑप्शन नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 साठी ऑप्शन नंबर C काय असेल, बरोबर असेल. देन नेक्स्ट इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲसिडिफाईड वॉटर युझिंग डॅश इलेक्ट्रोड गिव्ज हायड्रोजन. ॲसिडिफाईड वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस करताना कोणता इलेक्ट्रोड वापरला जातो असं विचारलंय. तर काय त्या ठिकाणी प्लॅटिनम इलेक्ट्रोड काय करतात त्या ठिकाणी यूज करतात. म्हणजे ऑप्शन नंबर A काय असेल आपला करेक्ट असेल. नेक्स्ट
reaction of stem on hydrocarbons or coke at high temperature in presence of catalyst gives. हायड्रोकार्बनचं जर हाय टेम्परेचरला काय करू शकतो आपण, रिएक्शन जर केली असेल तर त्या ठिकाणी काय प्रोड्यूस होते असं विचारलेलं आहे. तर काय तयार होतं, हायड्रोजन तयार होतोय. म्हणजे मिथेन आणि जर आपण त्याचं काय केलं, अंडर स्टीम जर काय केलं, निकेल कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये जर रिएक्शन कॅरी आउट केली असेल तर हायड्रोजन काय होतं त्या ठिकाणी ऑप्टेन होतोय. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट असेल. नेक्स्ट, द बॉइलिंग पॉईंट ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचा बॉइलिंग पॉईंट किती आहे म्हटलेलं आहे, तर त्याचा बॉइलिंग पॉईंट किती असतोय -252 to 87 आणि मेल्टिंग किती असतो -25914. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय असेल आपला करेक्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट, ॲटम्स अंडरगो बॉन्डिंग इन ऑर्डर टू. ॲटम बॉन्डिंगच्या अंडर जातात कशासाठी असं विचारले तर 4 ऑप्शन दिलेत. अटेन स्टॅबिलिटी, लॉस स्टॅबिलिटी, मूव्ह फ्रीली, इन्क्रीज एनर्जी. तर जनरली ॲटमचं बॉन्डिंगच्या अंडर जाण्यासाठी इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सीनुसार काय बेसिक रिझन आहे तर टू अटेन स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक इनर्ट गॅस. इनर्ट गॅसप्रमाणे स्टेबल होण्यासाठी ते काय करतात, बॉन्डिंगच्या अंडर जातात. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय असेल या ठिकाणी करेक्ट असेल. हे काही सम बेसिक MCQ आपण केमिकल बॉन्डिंग हायड्रोजन या टॉपिकवरती या ठिकाणी पाहिलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला हायड्रोजनच्या जे काही प्रॉपर्टीज असतील किंवा बॉन्डिंगमध्ये जे काही त्याचे ठराविक एक्झाम्पल असतील किंवा बॉन्डिंगच्या प्रॉपर्टीज असतील याच्यावरती आणखी काही बरेचसे MCQ काय होतात विचारण्यासारखे आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे. फ्रॉम दिस चॅप्टर दिस इज द सम बेसिक इन्फॉर्मेशन. थँक्यू.